या हिले डुले मिलांची नागिन निघाली नागोबा डुलाय लागला मिलांची नागिन निघाली नागोबा डुलाय स्पीकर नाही पाहिजे शाण्याला आवडायचा तुझा स्पीकर ऐन टायमाला हल्ला की मधून अंबाबाईच्या नावानं चांग तुम्ही म्हणणार ही 2 चाकीहून अचानक 4 चाकीत कशी काय आली. तर मुन्नारला पोचता पोचता वाटत थांबलो कॉफी प्याला. तर तिथं जीप गाडी वगैरे असतात का ना आपल्याला फिरायला वगैरे घेऊन जाणाऱ्या. तर त्यांच्या संग बोलणं झालं. मस्तपैकी पॅकेज मिळालं आणि आम्ही रूम हुडकायला वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्या ऑफिस समोर गाड्या लावल्या. सामान थोडंफार संघ घेतले, थोडंफार गाडी संघ टॉपबॉक्स वगैरे सगळं सुरक्षित लावले आणि थेट बाहेर पडली पॉईंट्स बघायला. एका जीपमध्ये 8 ते 10 पॉईंट दाखवतो म्हणून सांगितले. आम्ही स्वतः फिरायचं म्हटलं तर भयंकर वेळ जाणार. बऱ्यापैकी आता जीप गाडी फेरी घेतलेली आहे. काय रोड आहे, काय रोड आहे. आर वाईट लय हार्ड रोड आहे यो. आपल्यासारखा काय येतो इथं ह्या रोडला. हो गया हेल्मेट. हो गया. ओके ओके ओके. आयुष्यात पहिल्यांदाच आपण झिपलाईन करायला निघालो. एवढं सगळं आवरून काय तडजोड केला त्याला काय मापच नाही. जबरदस्त तडजोडी जोरात जोरात. एकटा जाणार एकटा इसमें दम तो फक्त टोनी गुरो. पडेल का हो माझं ते व्हिडिओचं तिकीट. व्हिडिओचं तिकीट सगळ्यांचं एकच आहे. सांगितली त्यांचा केला अमोल केला ना त्यांचा ओके ओके ओके. जबरदस्त पैकी व्हिडिओ ड्रोन शूट वगैरे सगळं केलेलं आहे झिपलाईनला. आता जस्टच नादीन तिन्ना काम झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं झिपलाईन आणि झिपलाईन मधला शूट मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हाँ निकालता है हमारा फाइनेंस मिनिस्टर इज हियर. लाईट वाढली चका काय लागले. चला चला पुढे तुमचा व्हिडिओ काढ. चला चला चला. पण जबरदस्त. तुम्हाला झिपलाईन कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पण खरंच एक वेगळाच अनुभव होता झिपलाईनचा. आम्ही कधी उभ्या आयुष्यात कधी केलं नव्हतं. आता पहिल्यांदाच केलंय मी पण. आता इथं खाली वॉटरफॉल आहे तो बघायला निघालो. तिकीट काढलेलंच आहे. आता हिवाळ्यात काय वॉटरफॉलमध्ये पाणी आहे नाही बघितलं पाहिजे पहिले खाली जाऊन. ओके ओके ओके. सेल्फी पॉईंट वरती आलेलो आहे. अभि दादा उभा आहे सेल्फी पॉईंट वरती आणि खाली वॉटरफॉल आहे. इथं एक सेल्फी पॉईंट आहे ते बघून खाली जावं म्हणून सांगितलं सिक्युरिटीनं. काळं कुळकुळी दिसायला लागलं. जिवंत राहिली ती व्हिडिओ पाठवायला
हा 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 मामाचा की तर हे काही दगड खुल्लं पाषाण काय आपण आपल्या भागात पण बघत असतो जी काय नवीन नाही आपल्यासाठी. आपल्या मोरणा डॅम मध्ये पण ढीग लागलेला असतो या गोष्टींचा. आणि पुढे असं धरण आहे. तर चला वॉटरफॉल बघूया, वेळ घालवाय नको. चला वॉटरफॉल बघूया. नाना रॉक्स, आवाज नाना आवाज, ढिशक्याव. या रे या, ऊन लागतंय, भयंकर ऊन वाढलेला आहे आता, ऊन लागतंय. या रे या, लवकर पॉइंट सपूया, वेळ घालवाय नको. या लवकर. इथं एक पाठीमागं बारक्या स्टेपचा वॉटरफॉल आहे आपल्या पाठीमागं आणि इथनं खाली गेल्यावर आणखी एक मोठा आहे. हा ह्यो खाली एक दिसतोय, तो मोठ्या साईजचा वॉटरफॉल आहे, तो बघायला जाऊया. उन्हाने एक दमिवलं काय कळणार, लय हार्ड लाईट पडायला लागल्या. आला धबधबा आला. अबा मला कोपऱ्यातनं फुटेज घेऊ दे पहिले धबधब्याचं. तर इथं पाठीमागं बघू शकता, हा हिवाळ्यात पडणारा धबधबा. आपल्या डिसेंबर महिना संपत आला, त्या टायमाला पण धबधबा चालू आहे. आता इथं भरपूर मोठे धबधबा आहेत. या धबधब्याला नाव बिव काय आहे का नाही? धबधबा शांत राहा रे. तर मला वाटतं पावसाळ्यात पूर्णपणे भरून वाहत असणार आहे. आता फक्त त्या बारीक वातोळीनं पाणी चालू आहे, पण पावसाळ्यात पूर्ण त्या पाषाणावरती पूर्ण पाणी कव्हर झालेलं असणार आहे, कारण याचं पात्र पण भरपूर मोठं आहे. चला धबधबा बघून झालेला आहे, आता निघाली पुढल्या पॉईंटला. आता अजून पण आम्हाला पण माहिती नाही की पुढला पॉईंट कुठला आहे, पण धबधबा झाला, झिपलाईन झाली. अण्णा म्हणजे सुपर ड्रायव्हर आहे, काय पण म्हणा तुम्ही. गोळी मारल्यागत गाडी घुमवली अण्णा. अण्णाला आवाज गेला. हाय 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 हे हे इट्स 50% एअर हे. इथं आता आपल्या 4x4 न आपल्याला ड्रॉप केलंय. हा तर आणि ती झाल्या पंक्चर. डाव्या हातात काय निघाल्यात कुठं? हवा मारायला मग येतील की मागं कुठं जातात? सगळंच आहे, लॅपटॉप पण आहे आता तिथं. काढलाय खिशात आहे. तर गाडीचं डाव्या बाजूचं मागचं चाक झालं पंक्चर. ते म्हटले तुम्ही हँगिंग ब्रिज बघा, तोपर्यंत हवा मारून येतो किंवा टायर चेंज तरी करून येतो, काहीतरी करून येतीलच. पण आपलं होईच्या अगोदर आलीत म्हणजे नशीब. आता सध्या उभा आहे हँगिंग ब्रिजवरती, जो की झुलता पोल आहे, PWDच्या ताब्यातला येऊ. स्टीलमध्ये बनलेला आहे सगळा आणि ह्याच्यावर तर पब्लिक असं जरा जंप झालं की सगळा ब्रिज हलतो या. आता त्यात कंडिशन अशी आहे की काही स्पॉट टुरिस्टच्यासाठी ड्रोन आहे उपलब्ध. इथल्या ज्या लोकलच्या दुकानदारांचा किंवा झिपलाईन वगैरे अशा लोकांचं जे ड्रोन आहे त्यांनाच फक्त परवानगी आहे. तुम्ही बाहेरचा माणूस घेऊन ड्रोन आला की परवानगी देत नाहीत. ब्रिज हलायला लागला सगळा, असं काय केलं सा? हां सगळा ब्रिज हलायला लागला. फोटो काढा की आमचा एक. कसं आहे 10 मिनिटात टायर बदलून झाला. अण्णांच्या मित्रानं हेल्प केली म्हणून टायर झाला पडदिशी बदलून. नाही आम्ही आलतोच गडबडीनं, नाही आपल्या इथल्या माणसाची एक सवय असतीच. पुढं निघाला. आता पुढल्या स्पॉटला निघालोय, तो म्हणजे डॅम आहे. आता या डॅमचं नाव अण्णा, व्हॉट इज द नेम ऑफ डॅम? ओनमुडी. पोनमुडी. तर पोनमुडी डॅम आहे हा. तर त्या डॅमला निघालोय. सगळा कटनाचा रोड आहे, पाठीमागे बघू शकता. डोंगर आणि डोंगराचे कटान भरपूर प्रकारचे आहे तिथं. डोंगराला इथल्या माती नाहीच आहे, बिना मातीचं डोंगर आहेत सगळं. आणि इकडं झाडी काय ती पांढरं झालं सगळं. या हा इथं पाठीमागं डॅम आहे बघू शकता. आता हे अण्णा थांबवतील की रे? इथं थांबवतील. ओके मूवी शूटिंग इज हियर. चेन्नई एक्सप्रेस. ओके चेन्नई एक्सप्रेस इज हियर. जिप्सी पानी में जाता है वो. हा जिप्सी पानीत पड. अन्ना रोकाएगा ना एक फोटो निकालने के लिए? गाडी नाही हा इथं गाडी थांबायला परवानगी नाही, त्याच्यामुळे तुम्ही कॅमेऱ्यातच बघून घ्या. चेन्नई एक्सप्रेस मधला सीन इथं झाला होता. जिप्सी गाडीत पडते आला.
डॅम बघायला आपण उतरलो असतो. हा आता झालं फोटो काढले मस्त. तर हा डॅम आहे बघा. रिफ्लेक्शन आता पाण्यात येत असेल. इथं गाडी थांबाय परवानगी नाही, त्यामुळं आपण चालत्या गाडीतनंच शूटिंग चालू आहे. त्यामुळे जरासं शेकी कॅमेरा असला तर घ्या सांभाळून. इथं पाठीमागच्या साईडला आहे बघा पोन्नम ब्रिज नाव आहे याचं. आपल्या चेन्नई एक्सप्रेस पिक्चरमध्ये इथं जिप्सीवरून पाण्यात पडलेला सीन इथं घेतला होता. खतम. धरणाचा पॉईंट बघून झाल्यानंतर आता गडबडीत चाललोय सनसेट पॉईंटला, कारण सूर्यास्ताची वेळ व्हायला लागलेली आहे. त्यामुळं आपले सुपर ड्रायव्हर साहेब घेऊन निघालेत आपल्याला सनसेट पॉईंटला. तुंबलं की जाम झालं. आणि चेन्नई एक्सप्रेसच्या शूटिंगचं जर म्हटलं तर भगव्या कलरच्या जिप्सीला जे शाहरुख खाननं लाद मारलेलं सीन आहे आणि नंतरची गाडी पाण्यात वाहून जाती, तो सीन या धरणाच्या आतमध्ये शूट झालेला आहे. म्हणजे ज्यावेळी पाणी कमी होईल त्यावेळी आतल्या जमिनीवरती तो शूट झाला होता. तर आता पोचलो सनसेट पॉईंटला. पाठीमागं सूर्यास्त व्हायला लागलेला आहे. त्याच्या थोड्याशा सिनेमॅटिक फुटेजेस घेऊया. आता फक्त चहाचा मळा बघायला मिळतोय का एवढंच विचारात चालू आहे आता डोक्यात.